नमस्कार, मी राहुल वाके। आज आपण परतवाडा या भागामध्ये आहे आणि आज आपण तांडिलकर यांच्या शेतामध्ये आहे आणि काही दिवसाच्या अगोदर जवळपास 7-8 दिवस 8 ते 10 दिवस झाले इथे आपण एक वीड आउट सेंद्रिय तणनाशक याचा एक डेमो घेतला होता आणि ह्या डेमोपासून आज जवळपास 8 ते 10 दिवस झाले मारून त्याचा काय फरक आहे आज आपण त्या प्लॉटवर आलो आणि तिथं बघायला आलो तर आज तिथे आपल्याला ही जे हराळी आहे, पुढे थोडं खाली खाली करते, हे हराळी आहे हे पूर्ण वाढलेली आहे। इथे जे दिसत आहेत तुम्हाला हराळी पूर्ण वाढलेली आहे। त्याच्यामध्ये काही मेथी होती, हे मेथी पण वाढलेली आहे आणि हराळी पण वाढलेली आहे। आणि ह्या भागाला बघू शकता, इथे आपण हे करून ठेवलेलं होतं लकी, याच्या ह्या साईडला आपण मारलेलं नव्हतं, इकडं हिरवी हराळी आहे आणि जिथे मारलं होतं हा पोर्शन जो मारला होता एवढा, याच्यामध्ये हराळीमध्ये काय फरक पडतो तर आज आपण इथं बघू शकतो पूर्ण हे हराळी जे आहे पूर्ण वाढलेली आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे विदाऊट हे तणनाशक आज जे आपण मारून राहिलो, इथे पण ओल कमी असल्याचे आहे ना, हिरवी आता हे पण वाढून राहिली, हे पण बघू शकता तुम्ही, पुढे पण बघू शकता। या एवढा जो पोर्शन मारला होता तर याच्यामध्ये जवळपास आज हराळी मरून राहिली, बाकी पण तण मेलेला आहे, फक्त कुठे कुठे आपल्याला दिसतोय। तर जवळपास हराळी त्यांचं म्हणणं आहे की 10 ते 15 दिवस हराळीला लागतो। आज 8 ते 10 दिवसामध्ये रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला आणि बाकी पण इथं मरून राहिलेला आहे। म्हणजे जवळपास सेंद्रिय तणनाशक हे आपण मारू शकतो। आणि त्याच साईडला इथे संत्र्याचं झाड आहे, संत्र्यावर सेटिंगसुद्धा झालेली आहे आणि कुठलाही याला प्रॉब्लेम नाही आहे। आपण जर याला व्यवस्थितरित्या जर मारलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतो। आपल्याला याचं प्रमाण जे घ्यायचं आहे, 100 लिटर पाण्याला 1 लिटर हे विदाऊट वापरायचं आहे। ओल्या जमिनीत मारायचं आहे, मॉइश्चर असणं फार गरजेचं आहे। जिथं ओल आहे तिथं लवकर मेलं, जिथं ओल नव्हती तिथं टाईम लागून राहिला। म्हणजे ओल्या जमिनीत जर आपण घेतलं तर 100% तण जातो। जर आपण एका महिन्यात रिपीट अगेन घेतलं तर पूर्णपणे सरसकट तण मरतो, मग कुठलाही तण असो। जर एका महिन्यात आपण रिपीट अगेन जर केलं तर 100% पूर्ण तण मरतो आणि 3 ते 4 महिने आपल्याला परत तण